निर्माण करण्यासाठी सिद्धिविनायकाने आम्हाला शक्ती द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावे, अशा प्रकारची प्रार्थना आज सिद्धिविनायकाच्या चरणी केलेली आहे। आणि आजचा दिवस हा उद्याच्या मुंबईच्या निर्मितीकरता, मुंबईच्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस ऐतिहासिक ठरो, अशा प्रकारची प्रार्थना सिद्धिविनायकाच्या चरणी आम्ही केलेली आहे। नक्कीच आज मतदान केंद्र ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे पोलिसांचं विशेष लक्ष असणारे, कायदा सुव्यवस्थेची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। विशेषतः 10 मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहेत तिथे विशेष लक्ष ठेवण्यात आलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूने तुमच्या विरोधकांकडून भगवे गार्ड नियुक्त करण्यात आलेत। कोणाकडनं? तुमच्या विरोधकांकडून, म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरेंची आणि मनसे यांच्याकडून भगवे गार्ड नियुक्त करण्यात आले। असं वाटतं की कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते। पोलीस आपलं काम बजावतील, या ठिकाणी कोणाच्याही गार्डची आवश्यकता नाही। आणि त्यामुळे स्वतःचा राजकीय अस्तित्व गार्ड करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि त्या गार्डच्या चेहरा पुढे करून या ठिकाणी मला असं वाटतं की काही लोकांना कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। उद्याचा पराजय दृष्टीपटात दिसल्यामुळे या ठिकाणी चलबिचल काही लोकांची झालेली आहे आणि त्यातून अशा प्रकारची आव्हानं केली जात आहेत। उत्तर मुंबईमध्ये विशेषतः म्हणजे मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये हे भगवे गार्ड हजारोंच्या संख्येने नियुक्त करण्यात येतात। या भगव्या गार्डवरती सुद्धा कारवाई होऊ शकते का? कारण तुम्ही म्हणता की कायदा सुव्यवस्था त्यांच्या बाजूने बिघडवण्याचा प्रयत्न। बघा, मुंबई शहरामध्ये मतदान होत असताना कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जर कोणी बिघडवण्याचा प्रयत्न केला, मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, कुठल्याही गटाचा असो, कुठल्याही ग्रुपचा असो, संस्थेचा असो, संघटना असतो, त्यामध्ये पोलीस कारवाई करतील, पोलीस आपली भूमिका बजावतील। नक्कीच त्याच्यामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला अमित साटम आलेले होते आणि सोबतच भगवा गार्ड याविषयी सुद्धा त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत। इतकंच नाही तर या भगवा गार्डकडनं जर कायदा सुव्यवस्था बिघडवली गेली तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू, असं अमित साटमांचं म्हणणं आहे। कॅमेरामन रवी चव्हाण, संबंध पाठक, 24 तास।